रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर एखादी घटना घडली की त्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जातात आणि चर्चांना उधाण येते। प्रत्येकजण आपापल्या परीने मत मांडत असतो, पण पोलीस मात्र पुराव्याचा आधार घेत तपास करतात। कितीही बचाव केला तरी संशयिताला बेड्या ठोकतात। सोलापूर जिल्ह्यात अशीच एक घटना घडली। एका 10 वर्षीय मुलाचा खून झाला। तपासात त्याला घेऊन एक तरुण जात असल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले, पण गावकऱ्यांनी आक्षेप घेतला। हा खून बोधूबाबाने केल्याचा आरोप केला, पण बोधूबाबाची चौकशी केली, त्याचा काहीच हात नसल्याचे त्यात दिसून आले। पुन्हा आधीच्याच तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्याने जी कबुली दिली ती धक्कादायक होती। त्याचीच ही घटना, चला आपण पाहू सविस्तरपणे। मंगळवार दिनांक 15 जुलै 2025चा दिवस। सकाळी 5 वाजले होते, संध्याकाळचे 5 वाजले होते। कार्तिक खंडाळे याची शाळा सुटली आणि तो घरी आला। आपले दप्तर ठेवून तो आईला म्हणाला, आई मी खेळायला जातो। अरे आता शाळेतून आलास ना, जरा हातपाय तरी धू, असे आईने म्हटले। तरी तिच्याकडे दुर्लक्ष करत तो खेळण्यासाठी बाहेर पडला। कार्तिक हा 10 वर्षाचा मुलगा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असणाऱ्या अरण या गावात राहतो। मे महिन्याची सुट्टी संपून जूनमध्ये शाळा सुरू झाली होती। नव्या वर्गाचा नवा अभ्यास सुरू झाला होता, पण शाळेतून घरी आल्यानंतर खेळायला जाण्याची सवय काही मोडली नव्हती। तो शाळेतून आल्याबरोबरच घरातून बाहेर पडला होता। थोड्याच वेळात येईल परत अशी त्याच्या आईने मनाची समजूत घातली आणि ती आपल्या कामात मग्न झाली। इतर वेळी तो 2-3 तासांनी अर्थातच अंधार व्हायच्या आत घरी यायचा, पण आता अंधार पडून खूप वेळ झाला होता तरी तो परतला नाही। आपला मुलगा अजून परतला नाही असे म्हणत आईने कार्तिकच्या वडिलांना त्यांना जरा हाक मारून बघा असे सांगितले, पण त्यांनी मारलेली हाक काही त्याच्या कानापर्यंत गेली नाही आणि त्याने ओ सुद्धा म्हटले नाही। आपला मुलगा कुठेतरी दूर खेळायला गेला का असे म्हणत त्याचे आईवडील दोघेही त्याला शोध घेऊ लागले। ज्या ठिकाणी तो खेळायला जायची शक्यता होती त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले, पण तो दिसून येत नव्हता। आईवडिलांच्या जीवाची आता घालमेल होऊ लागली। कुठं गेलं आपलं पोर? एव्हाना ते घरी परत येतच, पण आज कसा आला नाही? रात्र झाली तरी आला नाही। भूक लागल्यावर आपसूक घरी येईल असे वाटून घरी परतलेल्या आईवडिलांनी डोळे मात्र दरवाजाकडे होते, पण तो काही केल्या घरी येण्याचे चिन्ह दिसेनात। रात्रभर ते जागेच राहिले। सगळीकडे त्यांनी कार्तिक मिळाला का तर लगेच कळवा असे सांगितल्याने ते जागेच राहिले। रात्र संपून आता सकाळ होऊ लागली होतं। कार्तिकचे आईवडील घरचे काम तसेच ठेवून त्याला पुन्हा शोधू लागले, तरी तो सापडला नाही। अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात जायचे ठरवले। टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कार्तिकचे वडील बळीराम खंडाळे हे गेले आणि त्यांनी आपला मुलगा शाळेतून घरी आल्यावर खेळण्यासाठी बाहेर गेला, तो घरी परतलेलाच नाही असे सांगितले। पोलिसांनी सर्व घटनाक्रम पुन्हा ऐकून घेऊन मुलाचे वर्णन लिहून घेतले, त्याचे फोटोही मागून घेतला। कार्तिक बळीराम खंडाळे वय 10 वर्ष अशी मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली। आता कार्तिकचे आईवडील आणि नातेवाईकांबरोबरच पोलीसही कार्तिकचा शोध घेऊ लागले, तरी कार्तिक काही मिळत नव्हता। दिवसामागून दिवस जात होते। कार्तिक बेपत्ता होऊन 5 दिवस झाले होते आणि त्या दिवशी सकाळी गावातील एक शेतकरी शेतात जात असताना त्याला मोडलिंब ते तुळशी रस्त्यावर असलेल्या जाधववाडी हद्दीत कोरड्या तलावात एका मुलाचा मृतदेह दिसून आला। त्या पोलीस पाटलांना दिली। पोलीस पाटलांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता तो मृतदेह गावातील कार्तिक खंडाळे याचा असल्याचे दिसून आले। या घटनेची माहिती आधी खंडाळे कुटुंबाला आणि नंतर टेंभुर्णी पोलिसांना देण्यात आली। कार्तिकचे आईवडील धावतच घटनास्थळी आले। आपल्या मुलाची ही अवस्था पाहून ते धाय मोकलून रडू लागले। कार्तिकचा मृतदेह कालव्यात सापडल्याने कळताच गावातील लोक घटनास्थळी गर्दी करू लागले। पोलिसांचे आगमन होताच गर्दीने पोलिसांना वाट दिली। दरम्यान पोलीस निरीक्षक नारायण पवार पोलीस पथकासह दाखल झाले होते। पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले आणि
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालात कार्तिकचा मृत्यू हा चाकूचा वार आणि गळा आवळून झाल्याचे नमूद केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 10 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. तो कोणी केला आणि का केला याचा शोध घेण्याचे काम पोलिसांचे होते. त्यांनी सर्वप्रथम कार्तिकच्या आईवडिलांकडे चौकशी केली. त्याचे गावात कोणाबरोबर भांडण झाले होते का, काही आर्थिक वाद आणि इतर अथवा याबाबत माहिती सखोल चौकशी करण्यात आली. पण त्यांनी आमचे कोणाबरोबर वाद अथवा दुश्मनी नसल्याचे सांगितल्याने पोलिसांसमोर हे प्रकरण आव्हान म्हणून उभे राहिले. आता पोलिसांनी गावात खबरे सोडले तरीही माहिती हाती लागेना. आता तांत्रिक कौशल्य वापरण्याचे ठरवले. त्यानुसार गावातील CCTV कॅमेरे तपासण्याचे काम सुरू असतानाच एक जण दुचाकी गाडीवरून कार्तिक याला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ते फुटेज घेऊन पोलीस ठाण्यात आणले. कार्तिकच्या आईवडिलांना बोलावून त्या फुटेजमधील कार्तिकला दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का असे विचारले असता तो हा आमच्या घराजवळ राहतो आणि त्याचे नाव संदेश खंडाळे असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तपासाचा धागा सापडला. त्याने त्वरित संदेश यास ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की कार्तिकच्या आईवडिलांशी घर बांधण्याच्या कारणावरून काही वर्षापूर्वी भांडण झाले होते. या कारणावरून कार्तिकचा खून केला. त्याआधी त्याला खाऊ देण्याचे आमिष दाखवून अपहरण केल्याचे संदेश खंडाळे याने पोलिसांना सांगितले. आता याविषयी गावाला माहिती समजली तेव्हा गावकऱ्यांनी वेगळाच पवित्रा घेतला. संदेशने दिलेला जबाब खोटा असून पोलीस खऱ्या आरोपीला भय देत आहेत असे गावकरी म्हणू लागले. या खून प्रकरणात गावातील भोदूबाबा याचा हात असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली. पोलिसांनी तपास करून खऱ्या आरोपीला अटक करावी यासाठी गावकऱ्यांनी टेंभुर्णी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस खऱ्या आरोपीला अटक करत नाहीत अशी तक्रार माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे करण्यात आली. आमदार अभिजित पाटील यांनी कार्तिकला घरी जाऊन त्याच्या आईवडिलांचे सांत्वन केले. त्यावेळी गावकऱ्यांनी काही पोलीस भोदूबाबाच्या आश्रमात जाऊन त्याला नमस्कार करतात. मग खरा आरोपी कसा सापडणार? आपण या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना योग्य तपास करावा अशी सूचना करावी असे गावकऱ्यांनी आमदार अभिजित पाटील यांना साकडे घातले. आमदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, DYSP जालिंदर नालाकुल यांना योग्य तपास व्हावा असे मोबाईलवरून सांगितले. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे तपासाला वेग आला. पोलिसांनी अरण गावातील भोदूबाबावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्याची कसून चौकशी केली, मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे न्यायालयाने जामिनावर भोदूबाबाची सुटका केली. कार्तिक खून प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला. आरोपी संदेशची पुन्हा चौकशी केली तेव्हा त्याने सचिन खंडाळे याच्या मदतीने खून केल्याचे सांगितले. यामुळे पोलिसांनी सचिन यास ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याने आम्ही दोघांनी कार्तिकचा खून केल्याचे कबूल केले. कबुली देताना त्या दोघांनी न्यायालयात उभे करून त्यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी घेतली आणि पोलीस कोठडी त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता एक धक्कादायक सत्य समोर आले. सचिन खंडाळे याने सांगितले की गावातील एका महिलेशी माझे प्रेमसंबंध होते. एक दिवशी सचिन आणि ती महिला शरीरसंबंध करत असताना अचानक तेथे कार्तिक आला. त्याने नको त्या अवस्थेत पाहून तो म्हणाला, तुम्ही दोघे काय करताय हे मी घरी सांगणार. यावरून सचिन घाबरला. ही घटना घरी सांगण्याची तर दोघांची बदनामी होणार म्हणून त्याने कार्तिकचे अपहरण करून खून करायचा असे ठरवले. त्याने संदेश याला कार्तिकला खाऊचे आमिष दाखवून घेऊन असे सांगितले. त्यानुसार संदेश कार्तिकला घेऊन आला. त्याला निर्मनुष्य ठिकाणी जाधववाडी येथील कोरड्या तलावात घेऊन गेले. त्याचा गळा आवळला. तो मेला की नाही हे कळेना म्हणून त्याच्यावर गळ्यावर चाकूने वार केले. अशा रीतीने कार्तिकचा खून केल्याने सचिन याने कबूल केले. कार्तिक सापडत नव्हता तेव्हा पोलिसांसमोर शोध घेण्याचे सचिन करत होता. या प्रकरणाचा तपास
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, DYSP प्रीतम यावलकर, दुसरे DYSP अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार असे आणि PSI स्वाती सुरवशे यांनी केला. तर ही घटना आवडल्यास कशा आपण पाहू शकतो ह्या घटनेद्वारे की कशा प्रकारे एका 10 वर्षीय मुलाचा म्हणजे कार्तिकचा अनैतिक संबंधात अडसर येतो म्हणून कशा प्रकारे त्याचा खून करण्यात आला. एवढीशा जीवाला 10 वर्षाच्या जीवाचा खून करताना थोडे तरी अपराध्यांना काहीतरी वाटलं पाहिजे होतं की किती त्याचा जीव असेल आणि का त्याला सांगायचं, त्याला कळत तरी काय असेल. पण कसा प्रेम संबंधात अडसर ठरतो त्याच्यामुळे आणि होणाऱ्या बदनामीला टाळण्यासाठी त्यांनी ह्या छोट्या कार्तिकचा जीव घेतला. तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.